सर्वांना नमस्कार. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये भूतकाळात अनेक चुकीच्या घटना घडलेल्या असू शकतात, अनेक त्रासदायक किंवा नकारात्मक घटना घडलेल्या असू शकतात. त्याचा त्रास आपल्याला आजही होत असतो, मागेही झालेला आहे आणि पुढेही होत असतो. मग अशा त्रासामुळे आपण आपल्या भूतकाळातील घटना सतत आपल्या मेंदूमध्ये आपल्या न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यामधून सतत तयार करीत असतो. आपल्या मेंदूमध्ये त्या घटनांना सतत आपण सुरू ठेवतो. घटना जरी संपलेल्या आहेत, घटना जरी घडून गेलेल्या आहेत, तरी सुद्धा आपल्या मेंदूमध्ये त्या पुन्हा पुन्हा घटना आपण घडवतच असतो. मग मेंदूमध्ये सतत आपल्या विचारांमधून, आपल्या इमोशनमधून भूतकाळात घडलेल्या घटना सतत ऍक्टिव्ह राहत असल्यामुळे कार्टिसॉल नावाचा एक हार्मोन्स स्त्रावतो, ज्याला स्ट्रेस हार्मोन्स असं म्हटलं जातं. ज्या हार्मोन्समुळे भीती वाढते, काळजी वाढते, स्ट्रेस येतो आणि सतत आपण उदास, निराश आणि भूतकाळामध्ये जाऊन अडकण्याचा प्रयत्न करतो. मग असा हार्मोन जास्त स्त्रावला की तो आपल्या रक्तामध्ये विरघळतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये जाऊन पोहोचतो आणि ज्या ठिकाणी जाईल तिथल्या अवयवाला तो निकामी बनविण्याचं काम करतो. मग आपले केसगळती असो, आपल्या स्किन डिसीज असो, आपले एचबी कमी होणं असेल, आपलं ब्लड प्रेशर वाढणं असेल, आपली इम्युनिटी कमी होणं असेल किंवा थायरॉइड सारखे गंभीर आजार असतील, असे असंख्य आजार आपल्या त्रासदायक विचाराला आपण सोडू न शकल्यामुळेच होतात. कार्टिसॉल हार्मोनच्या जास्त प्रमाणामुळे होतात. मग तुम्हाला जर तुमच्या भूतकाळाला विसरायचं असेल, नको त्या विचाराला सोडून द्यायचं असेल, तर तुम्ही आमच्या ब्रेनवी रिसर्च फाउंडेशन सोबत जोडू शकता किंवा आमच्या फाउंडेशनच्या सर्टिफाईड हजारो काउन्सिलरची तुम्ही मदत घेऊ शकता आणि तुमचं वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सुद्धा आनंदी आणि सुखी जगू शकता. धन्यवाद.